नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनलला आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कृष्ण जन्माष्टमीचा महत्त्व। सर्वप्रथम तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आपण कृष्ण जन्म अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करतो। ते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे त्या रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म झालाय, त्या रात्री आपण कृष्णाची पूजा करायची आहे। तसंच लड्डू गोपाल म्हणजे त्याला आपण बाळकृष्ण म्हणतो, याला झोक्यात बसवून त्याचा जन्म साजरा करतो। लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। तसंच तुळशीच्या पानांचा हार त्याला घालायचा आहे की ज्यामुळे आपला बाळकृष्ण खूप खुश होऊन जाईल आणि तुम्हाला मनाजोगते फळ देईल आणि तुमच्यावर खूप खुश होऊन तुम्हाला चांगले आशीर्वाद देईल। आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि कृष्णाची आराधना करायची आणि सर्वांचं संरक्षण करण्याकरता प्रार्थना करायची। असे या कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी आपण अशा कुठल्या वस्तू घेऊन ठेवायच्या की ज्यामुळे कृष्ण आपला खूप आनंदी होऊन जाईल, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। तर कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी आपण दही, बासरी, मोरपंख, गाय वासरूची मूर्ती आणि वैजयंती माला असे ह्या 4-5 वस्तू घरी आणून ठेवायच्या। आता त्यांचं महत्त्व काय आहे की जो आपला छोटासा बाळकृष्ण असतो त्याला झोका खूप आवडतो, कारण तो छोटाच असतो, बाळच असतो ना। आपण लहान मुलाला कसं झोक्यामध्ये बसवून त्याला झोपवतो, त्याप्रमाणे आपल्या या बाळकृष्णाला सुद्धा झोका अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे जर कधी झोका आपण घरी आणून ठेवला तर बाळकृष्ण खूपच आनंद होऊन जाईल। तसंच दही, आता लहानपणी आपला हा बाळकृष्ण सर्वांच्या घरी जाऊन त्यांचे मटके फोडून दही खात होता। मग आपण जर कधी अगोदरच दही आणून ठेवलं तर कृष्णाला खूप आनंद होईल, तसंच त्याला आपण आणलेल्या नैवेद्याचा आस्वाद घेता येईल, म्हणून दही सुद्धा आणून ठेवावं। त्यानंतर बासरी, आता आपण प्रत्येक मंदिरात जातो त्यावेळेला राधाकृष्ण असतात आणि कृष्णाने बासरी हातामध्ये घेतली असते की ज्यामुळे त्या बासरी वाजवण्यामुळे सर्व आसमंत आनंदाने संगीतमय होऊन जातो आणि आपणही त्या आवाजामध्ये मंत्रमुग्ध होऊन जातो। अशी बासरी कृष्णाला अत्यंत प्रिय आहे, म्हणून ती कृष्णासाठी आपण अगोदरच आणून ठेवायची। वाटलं तर तुम्ही चांदीची आणा किंवा लाकडाची बासरी आणा, कुठलीही बासरी आणा, पण ती आणून ठेवा। आणि आपली पूजा अर्चना झाल्यानंतर ती बासरी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या, जेणेकरून कृष्णाचा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत असेल। मोरपंख हा कृष्णाला अत्यंत प्रिय आहे आणि तो कृष्ण खूप आनंदाने तो धारण करतो, म्हणून त्या दिवशी सुद्धा मोरपंख घेऊन ठेवा आणि तो कृष्णाला अर्पण करा। आणि त्यानंतर तो दक्षिण दिशेला लावून ठेवा, जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होईल आणि कृष्णाचा वास आपल्या घरामध्ये कायम राहील आणि त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळेल। तर वैजयंती माला हे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे, म्हणून लक्ष्मी सतत कृष्णासोबत असते, विष्णू सोबत असते, म्हणून तिला विसरून कसं चालेल। म्हणून वैजयंती मालाची सुद्धा त्या दिवशी पूजा करायची आहे आणि ती सुद्धा आपल्या घरी आणून ठेवायची। त्याने मंत्र जप करायचा आहे की त्यामुळे कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि लक्ष्मी, विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास सतत आपल्या घरामध्ये राहील। आता वासरू आणि गाय आणि वासरू हे आपल्या कृष्णाचं प्रतीक आहे की कृष्णाला गाय वासरू सोबत कायम सान्निध्यात होते, म्हणून। आणि गाय ही आपली माता आहे, त्या गायीमध्ये 33 कोटी देवता आहे। आपल्या हिंदू धर्माची अत्यंत पवित्र अशी देवता आहे की जिचं आपण रोज पूजन करतो आणि कृष्णाची तर अत्यंत प्रिय अशी ही गाय माता आहे, म्हणून त्या दिवशी सुद्धा आपण धेनू आणि त्याचं वासरू म्हणजे गाय आणि वासरू त्याची मूर्ती आणून ठेवायची, जेणेकरून कृष्णाला ते खूपच आवडेल। आणि गाय आणि वासरूची पूजा केल्याने काय होतं की आपले सर्व ग्रह दोष नष्ट होतात, म्हणून नियमितपणे गाय वासरूची पूजा करावी। आता हे जे आपण एवढ्या सगळ्या वस्तू आणतो आहे, यामुळे काय होईल की कृष्णाचा आशीर्वाद तर आपल्याला प्राप्त होईल, त्यासोबत सुख समृद्धी पण आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्याला कृष्णाचे आशीर्वाद लागतील। तर नक्कीच करून बघा हा उपाय या जन्माष्टमीला। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।